राष्ट्रपती पुरस्कार विजेते भाऊबापू मांग नारायणगावकर यांची समाधी आहे. गेली अनेक वर्ष हे समाधी उपेक्षित असून महाराष्ट्राला आणि एकूणच कलाकार जीवनाला याची कसल्याही पद्धतीची सध्या माहिती नाही. मध्यंतरीच्या काळात भाऊ मांग यांचे सहकारी विश्वनाथ कांबळे यांच्याकडे या जागेची देखभाल विठाबाई यांनी सोपवली होती. विठाबाईचा तमाशा पंढरपूरला प्रत्येक कार्तिक वारीला आल्यानंतर त्या येथे येऊन 2-3 दिवस येऊन या समाधीचं पूजन वगैरे करत होत्या. त्यांच्यानंतर ही जागा उपेक्षितच राहिली. बार्टीचे अनेक अधिकारी, वेगवेगळ्या संघटनेचे अधिकारी यांनी भेट दिली, परंतु हिचं काही जीर्णोद्धार झालेला नाही. तसेच मधल्या काळात कार्तिक वारीला विठाबाईचे नातू रोहित आणि मोहित नारायणगावकर आले होते तमाशा घेऊन. त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी येऊन इथं स्वच्छता वगैरे करून पूजा करून गेलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात भाऊ बापू मांग खुडे यांच्या भाऊ बापू मांग नारायणगावकर या तमाशाच्या फडाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांच्या कलेची महती अगदी दिल्लीपर्यंत पोहोचली होती. त्यांच्या कलेची दखल घेत त्यांना देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भाऊ मांग नारायणगावकर यांचा इतिहास सांगायचा झाला तर हे प्रॉपर नारायणगावचे, कारण त्या गावात एकाही मातंगाचं कुटुंबाचं घर नव्हतं. त्यामुळं तिथल्या गाववाल्यांनी त्यांना बोलवून तिथं स्थानिक होण्यास सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मोठ्या पद्धतीने चालत असताना बलुतेदार पद्धती करणाऱ्या उपेक्षित समाजाला त्या काळी तेथील सवर्ण समाजाने मदत करण्याचे बंद केले होते. अशा वर्णात भाऊ नारायणगावकर हे मुंबईला गेले. तिथं काम करू लागले कंपनीत वेगवेगळ्या, आणि तिथे एका मित्राची त्यांची ओळख झाल्यानंतर ते तमाशा बघण्यास गेले असता त्यांना तमाशाची गोडी लागली. आणि मग आपण का तमाशा निर्माण करू नये हे त्यांच्या डोक्यात आलं. आणि परत ते गावी आले आणि 7-8 जणांचा ग्रुप बसवून, कारण बापू हे चांगले ढोलकी वादक होते, बापू हा त्यांचा पुतण्या, तर ग्रुप 8 जणांचा केला. कर्ज काढलं, काही घरातलं सोनं नाणं होतं ते मोडलं आणि त्यांनी फड उभा केला. आणि पहिला प्रोग्राम त्यांनी नारायणगाव येथेच गावच्या जत्रेत सादर केला. गाववाल्यांनी त्यांना सहकार्याने साथ दिली आणि अशा पद्धतीने त्यांचा तो फड चालू झाला. भाऊ बापू मांग खुडे यांचा पंढरपूर सोबत जिव्हाळा होता. पंढरपूरच्या विठुरायावरूनच त्यांनी आपल्या मुलीचे नाव विठाबाई ठेवले, ज्या पुढे विठाबाई नारायणगावकर म्हणून देशभरात नावारूपास आल्या. एकाच घरात 2 राष्ट्रपती पुरस्कार मिळवण्याची किमया या दोघांनी साधली होती. भाऊ यांना 14 मुलं झाली. त्यातली त्यांची पहिली बायकोपासून 2-3 मुलं झाल्यानंतर शांताबाई या नगर जिल्ह्यातील महिलेशी त्यांची ओळख झाली तमाशाच्या निमित्तानं. शांताबाई ह्या पूर्वाश्रमीच्या ख्रिश्चन, परंतु जातीनं मार. त्यांचा प्रेमविवाह त्या काळी आंतरजातीय विवाह झालेला आहे. आणि त्यातून भाऊ नारायणगावकर यांचा तमाशा पंढरपूरला आला असता एकादशी कार्तिकीला पंढरपुरात शांताबाईला मुलगी झाली आणि एकादशीला पंढरपुरात झाली म्हणून त्या मुलीचं नाव त्यांनी विठाबाई ठेवलं. विठ्ठलावरून विठाबाई असं ते नाव ठेवलं. आणि त्यामुळं भाऊराव आणि विठाबाई यांचा पंढरपुराच्या अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आला होता. भाऊ बापू मांग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेले होते. लहानपणापासून त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले होते. त्यामुळेच बाबासाहेबांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीस त्यांनी आर्थिक मदत देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. पण बाबासाहेबांनी त्याला नम्रपणे नकार देत कलेच्या क्षेत्रात प्रबोधन करण्यास त्यांना सांगितले. नंतरच्या काळात त्यांची ख्याती बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचली. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांचे अत्यंत घनिष्ठ असे संबंध जोडले. विठाबाई 5 वर्षाची असताना बाबासाहेबांच्या हातनं तिने बाबासाहेब तिला खाऊ घातलेला आहे. मग भाऊराव म्हणायचे की तुमच्या चळवळीला मी आर्थिक मदत करतो. बाबासाहेब म्हणले की नाही, म्हणले तुम्ही आर्थिक मदत करण्यापेक्षा माझा जो विचार आहे तो कलेच्या माध्यमातून तुम्ही सर्वत्र पोचला पाहिजे अशा पद्धतीनं काम करा. तसेच जवळच्या भागात जर तुमचा कार्यक्रम असेल तर मला एक 10 मिनटं बोलण्यास संधी द्या. आणि अनेक वेळा बाबासाहेबांना स्टेज उपलब्ध करून भाऊरावाने दिला. अशा या भाऊरावाची ही समाधी 1957 साली त्यांचं निधन झालं आणि इथं ते
अस्थी त्यांच्या पुरून तिथं समाधी निर्माण झालेली आहे. ज्यांना देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, ज्यांनी कलेच्या क्षेत्रात, प्रबोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्या देशाच्या एका महान कलाकाराची समाधी उपेक्षित ठेवण्याचा करंटेपणा महाराष्ट्र सरकारने केलाय. त्यांच्या समाधीच्या दुर्लक्षित असण्यामागे नक्की काय कारण आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. या ठिकाणी असलेली ही भाऊराव खोडे साहेबांची समाधी, की ज्यांना या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि त्यांचीच कन्या विठाभाऊ मांग नारायण गावकर यांनासुद्धा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. एकाच कुटुंबातले वडील आणि मुलगी या दोघांनाही राष्ट्रपती पुरस्कार मिळूनसुद्धा त्यांची जी समाधी आहे ती आजसुद्धा अशा दयनीय अवस्थेमध्ये आहे. म्हणजे या देशामध्ये आज देखील जातीय व्यवस्था किती प्रखरतेनं काम करते त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे आजची समाधी. गेल्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी एका खासदाराने तर शासकीय नोकरी करावी अशा पद्धतीनं खासदारकी केली, ते आता हयात नाही आहेत. जे खासदार राखीव मतदारसंघ म्हणून या ठिकाणी निवडून आले त्यांचं जरी या समाधीकडे दुर्लक्ष असावं, की जे फुले आंबेडकर चळवळीचं काम करतो म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातात, फिरतात, करतात. पंढरपुरामध्ये जर त्यांचं फार मोठं प्राबल्य आहे, अशा खासदारांचं सुद्धा या समाधीकडे दुर्लक्ष असावं. म्हणजे खरोखरच काय की बाबासाहेबांच्या सोबत ज्या ज्या मातंग समाजांच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे, साथ संगत केलेली आहे, अशांना उपेक्षित ठेवण्याचं काम इथली व्यवस्था करायला होते का करते, हा प्रश्न आजच्या या समाधीकडे पाहिल्यानंतर निर्माण होताना दिसतो. देशातील या महान कलावंताच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांना सन्मान करण्याची मागणी करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या एवढ्या कलाकार होऊन गेला ज्यांना राष्ट्रपती पदक, सुवर्णपदक 2 वेळा त्यांना मिळालेलं आहे. अशा एका मोठ्या कलावंताचा पदस्पर्श ह्या ठिकाणी झालेला आहे. तिचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. आणि आता हे जे काही नवोदित कलाकार आहेत, ह्या सगळ्या कलाकारांना एक स्फूर्ती मिळावी, एक प्रेरणा मिळावी, याच्यासाठी का होईना, परंतु भाऊबापू नारायण गावकरांची ही जी काही समाधी आहे ही अत्यंत सुस्थितीत मानून त्यांच्या या कार्याची या ठिकाणी गौरव व्हावा, अशी एक आशा ह्या सगळ्या भागातील कलावंतांची व सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेल्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलाकाराची समाधी या अवस्थेत दुर्लक्षित आहे. धक्कादायक म्हणजे या समाधीकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे, ना उठसूट महापुरुषांच्या नावाचा नामजप करणाऱ्या राजकीय नेत्यांचं. जिवंतपणी अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या या महान कलाकाराला मृत्यूनंतरही गावकुसाबाहेर उपेक्षित ठेवण्यात आलंय. महाराष्ट्र सरकारने तातडीने लक्ष देऊन या समाधीचा जीर्णोद्धार करत भाऊ खुडे यांचा सन्मान करण्याची मागणी केली जाते.